नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपाचा फार वर्षापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की 100% भाजपा म्हणजे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचंच राज्य केंद्रामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच स्वबळावर सरकार बनवणार, म्हणजेच भाजपा 100% भाजपा अशा पद्धतीचं अभियान अनेक वर्षापूर्वी भाजपाने राबवलं होतं आणि ही योजना कार्यान्वित होण्यासाठी अजूनही त्यांचे प्रयत्न चालू असतात. आणि त्याचा एक भाग म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 450च्या पार भाजपा अशा पद्धतीची घोषणा दिली होती आणि मग तो जो त्यांनी प्रचार केला आणि त्या दरम्यान राहुल गांधींनी संपूर्ण भारतामध्ये अभियान राबवलं की भारतीय राज्यघटना खतरेमध्ये आहे, भारतीय राज्यघटनेला धोका आहे की यांना 450च्या पुढे यांचे जर खासदार झाले तर ही भारतीय राज्यघटना बदलतील आणि याचा परिणाम उलटा झाला आणि त्याच्यामुळे संविधानाच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये बहुमत कमी झालं. लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते ते कमी संख्येने निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये सत्ता बनवण्यासाठी मोदी साहेबांना त्या ठिकाणी एक नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली आणि त्यांच्या मदतीने आज केंद्र सरकार उभं आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जसं काही एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये छोट्या मोठ्या पक्षांचे जे खासदार असतील त्यांच्या पाठिंब्याने केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार चालत आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये 100% भाजपा करायचा हा बाकी त्यांचा जो त्यांचं नियोजन आहे किंवा त्यांचा जो अजेंडा आहे ते बाकी राबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्याचा प्रत्यय आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवलेलं आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे लोक निवडून आले त्याच्या आजूबाजूलाही बाकीचे पक्ष कोणी नाहीत आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे त्याच्या पाठीमागं आहेत आणि त्या नगरपालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश मिळालं आहे. आणि मग आत्ता होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 29 महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकामध्ये देखील मुंबई असेल किंवा ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली किंवा इतर शहरांच्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुकामध्ये देखील 100% भाजपा करायचा यासाठी त्यांनी नियोजन आखलं आणि तशा पद्धतीने बोलणी सुरू केली आणि मग आपल्याच मित्र पक्षांवर ते आता वार करताना दिसत आहेत. कारण या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा विचार केला तर आता 15 जानेवारीला मतदान होणार आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसत आहे की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांवर वाद करत आहेत शब्दरूपी आणि त्यांच्यामध्ये जोरदार तडकेबंद त्यांचे वादप्रतिवाद चालू आहेत आणि म्हणजे ते मित्रपक्ष आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार हे भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष आहेत. या तिघांचं राज्यामध्ये सरकार आहे, परंतु या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दरम्यानच एकनाथ शिंदेंवर गणेश नाईक हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत ते वाक्य टीका करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा वादविवाद चालू आहे. आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्यावर देखील टीका करत आहेत आणि प्रत्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तेच अजित पवारांवर टीका करत आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रपक्षांवर टीका भारतीय जनता पार्टी करत आहे आणि जेणेकरून म्हणजे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे नगरसेवक कमीत कमी निवडून आले पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची योजना आखण्यात आली आहे असं आपल्याला वाटतं. तर या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं चित्र बाकी असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी एकतर्फी चालेल, परंतु या ठिकाणी आपल्याला असं वातावरण दिसतं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित ज्या प्रचंड सभा झाल्या नाशिकला शिवाजी पार्कला आणि त्यांच्या भाषणाच्या नंतर एक उद्धव ठाकरेला मनसे म्हणजे राज ठाकरे यांना देखील मोठ्या प्रमाणात एक पाठिंबा मिळताना दिसत आहे आणि चांगल्यापैकी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चांगल्यापैकी अनेक महानगरपालिकांमध्ये यश संपादन करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा आपण विचार केला असता या महापालिकेच्या निवडणुकीचा, तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका प्रकाश आंबेडकर साहेब निभावतील असं वाटत आहे. कारण त्यांच्या सभा प्रचंड होत आहेत, सुजात आंबेडकरांच्या सभा प्रचंड होत आहेत आणि संपूर्ण 29 महानगरपालिकांमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे प्रचार दौरा करत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना चांगलं यश मिळालं आहे आणि या 29 महानगरपालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगलं यश मिळेल आणि अनेक ठिकाणी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नगरसेवकांची मदत घेऊनच अनेक ठिकाणी महापौर बनतील अशी देखील परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून परंतु बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी हे जे सत्ताधारी पक्षामधीलच नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहेत, एकमेकाशी भांडत आहेत आणि म्हणजे याचा अर्थ आणि निवडणुका झाल्या का ते सगळे म्हणतील का आम्ही सगळे एक आहोत आणि आमच्यात काही फारसे मतभेद नाही आणि आता आमचे प्रश्न मिटलेले आहेत. म्हणजे हे मोठे मोठे नेते, मोठे मोठे राजकीय पक्ष जनतेला मूर्ख बनवत आहेत आणि म्हणून जनतेने बाकी जनता मतदार राजा मूर्ख आहे का, तर मतदार राजाने सुज्ञपणाने मतदान केलं पाहिजे. कारण या ठिकाणी सत्ताधारी पक्षच एकमेकांवर टीका करत आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि निवडणुका झाल्या काही हे सगळे एकत्रच होणार आणि पुन्हा एक गुन्हेगारी त्यांच्या पद्धतीने काम करणार. म्हणजेच मतदार राजाला हे मोठे मोठे नेते मूर्ख समजतात आणि म्हणून मतदार राजांना तुम्ही मूर्ख आहात का, तर आपल्याला सारसार विचार करून चांगल्या माणसांना निवडून देणं गरजेचं आहे. सुज्ञ माणसांना निवडून देण्याची गरज आहे आणि भ्रष्टाचारी असतील, धनदांडगे असतील, घराणेशाहीवाले असतील अशा लोकांना पाडण्याचा विचार मतदार राजाने केला पाहिजे आणि होतकरू मुलांना, होतकरू तरुणींना आणि मतदारसंघामधील त्यातल्या त्या चांगल्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. पण मतदान करणं गरजेचं आहे. तरी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की 15 जानेवारी 2026 रोजी निश्चितपणे या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करा व योग्य माणसाला मतदान करून आपण आपला मतदानाचा हक्क बजवा. अशा पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्यासमोर येत असतो. तर कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.